कारंजा शहराचे ग्रामदैवत श्री गुरु मंदिर संस्थान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मोत्सव 45 दिवसाचा असतो व शेवटचे 5 दिवस चंडी याग व रुद्र याग गाग होतो। येणाऱ्या 20 फेब्रुवारीला यज्ञाची सांगता पूर्णाहुतीने व भव्य महाप्रसाद व त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संपूर्ण शहरातून भव्य दिव्य पालखीचे आयोजन असते। या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे येतात। पालखीमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक असतात। श्रींचा जन्मोत्सव आणि शैलगमन यात्रा हा 45 दिवसाचा एकंदर महोत्सव या संस्थांमध्ये केला जातो। यासाठी चारी वेदांचे संहिता म्हणणारे पाठ असलेले लोक बोलवले जातात आणि रुद्र आणि चंडी स्वाहाकारा करता जवळजवळ 40 लोक परगावून बोलवले जातात। गावातले लोक तर असतातच, पण बाकीच्याही लोकांचं सहकार्य आपल्याला घेता येतं। या ठिकाणी हा जो चंडी आणि रुद्र स्वाहाकारा हा 5 दिवसाचा भाग असतो। पहिल्या दिवशी यजमानांना प्रायश्चित्त द्यायचं आणि नंतर ते चंडी स्वाहाकारा करता आणि रुद्र स्वाहाकारा करता बसवल्या जातात। शेवटचा दिवस हा पूर्णाहुतीचा असतो। ही पंगत संध्याकाळ 6 पर्यंत चालते। त्यानंतर 7 वाजता ही पालखी निघते। ही पालखी एक प्रदक्षिणा आतून मंदिरातून झाली की रस्त्याने सगळ्या गावात ही पालखी जाते। इथून सरळ कागनामाच्या राम मंदिरापर्यंत आणि तिथून भाजी बाजारातून गांधी चौकातून रंगारपुऱ्यात येऊन ही दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता या ठिकाणी येतं। या शोभायात्रेमध्ये अनेक दिंड्या भजनी मंडळ सहभाग नोंदवतात। पण साधारण 6 महिन्यापूर्वी शहराच्या मध्य रस्त्यातून प्राधिकरणाच्या पाईपलाईनचे काम सुरू होऊन थांबले होते व तेच काम पुन्हा दिनांक 17 रोजी पालखीचे मार्ग खोदून काम चालू करण्यात आले आहे। त्या मार्गाने पायी सुद्धा मनुष्य चालू शकत नाही। अशा मार्गाने पालखी जाणार का व गेल्यास भाविकांना होणारी अडचण। पहिलेच अरुंद रस्ते असल्यामुळे पालखी निघण्यास खूप त्रास होतो। त्यामध्ये आता हा प्रशासनामुळे होणारा त्रास थांबवता येऊ शकला नसता। 6 महिन्यापासून बंद होते ते अजून 8 दिवस बंद ठेवू शकले नसते का, असा आवाज जनमानसातून येत आहे। विसेन न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।